महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आणि महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पिकाची मोठी नुकसान झालं. संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केला आहे. मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल. काही जमिनी त्यांनी हडपल्याचं धक्कादायक प्रकारे ईशानेश्वर मंदिराच्या प्रकरणातलं पोलीस योग्य पद्धतीने तपास करता आहे आणि सर्व बाजूनी तपास करताय. पोलिसांकडे ज्या ज्या माहिती येत आहे त्याच्या आधारावर पोलीस काम करताय. अजून काही कुणाकडे ॲडिशनल माहिती असेल तर ते पोलिसाला दिली अजून तपासाला चांगली चालना मिळेल. खरं तर पोलिसांच्या संपूर्ण चौकशीचा खऱ्या अर्थाने जो एक त्या ठिकाणी चौकशी सुरू झाली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या चौकशीची जी काही भूमिका आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरात प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठलेही कुठली बारीकी सोडू नका. कुठेही त्या ठिकाणी कुठेही काही हेतू हे राहू नये याची काळजी घ्या. जमिनीचा प्रकरण आहे, जमीन हडपल्याचं महसूल विभागासंबंध आपला विभाग इन्क्वायरी करणार का याची? एवढंच सांगितलंय मी की SITच्या जी चौकशी सुरू आहे त्या चौकशी अंती त्यांना जे जमिनीचे गैरव्यवहार मिळतील नंतर जे काही चौकशी नंतर अंतिम होईल. काही जर महसूल विभागाचं असेल ते आमच्याकडे पाठवतील, नंतर आमची चौकशी सुरू होईल. पण एक SIT पोलिसांची सुरू असताना त्यामध्ये जास्त दुसऱ्या काही चौकशा लावणे योग्य नाही. SITच्या ज्या काही रिपोर्ट येईल त्या आधारावर आम्ही काम करू. अपात्र लाडक्या बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात गेलेले आहे. जे अपात्रच होत्या त्यांनाही पैसे देण्यात आले. नाही, ठीक आहे. आता त्या काळामध्ये काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला असेल तर शासन शोधून काढतं. नंतर मात्र त्यांना पुन्हा पुन्हा लाभ होणार नाही. पण आता त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात योजना लॉन्च केली. त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं नाही करायला पाहिजे होता. पण काही लोकांनी घेतला असेल. आता पुढे त्या अपात्र झाल्या असेल तर पुढे लाभ मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार पक्षामध्ये सध्या प्रचंड वेगवेगळी चर्चा सुरू आहे. सुनेत्रताईंनी एक पत्र लिहिलं निवडणुकाला, त्याच्यात त्यांनी त्यांच्या पदाचा उल्लेख केलाय, पण प्रफुल्लभाई आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी अशी बातमी आलेली आहे. आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि आता हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने व आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. तो मोठा निर्णय म्हणजे आता यांचं सरसकट जे काही नुकसान झालेलं आहे त्यांचे नुकसान भरपाई आता लवकरच मिळणार आहे. त्याच्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचललेले आहे. आता लवकरच शेतकऱ्यांना जे काही नुकसान आहे ते नुकसान भरपाई मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नेमके काय म्हणाले आहेत ते. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.